लोकसभेची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथे होते आणि मतमोजणी होत असताना तसंच मतमोजणी झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मतमोजणीच्या ठिकाणी आणि शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलाय। बालेवाडी क्रीडा संकुल इथे मतमोजणीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय। मावळ लोकसभेची मतमोजणी आता काही वेळातच होणार आहे। मात्र ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पुण्याच्या बालेवाडी येथे ही मतमोजणी आहे। यावेळेस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणावरून आता आतमध्ये सगळ्यांना सोडण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे, कारण कोणतेच वाहन आतमध्ये सोडण्यात येत नाही। त्यामुळे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा ही मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी आता पोलीसही दक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की आता 8 वाजता पोस्टल ही मतमोजणी होणार आहे, त्यानंतर 8:30 वाजता EVM ची मोजणी होणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता पोलीसही सज्ज झालेले आहेत, कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा जो चोख बंदोबस्त दिलेला आहे। त्यामुळे जे रायगड असेल किंवा मावळ असेल, इथून जे येणारे आहेत जे लोकप्रतिनिधी, त्यांना आपली जी वाहनं आहेत ती बाहेरच लावी लागणार आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत। तर मतमोजणीला काही तास शिल्लक राहिलेत आणि अशातच राजकीय चर्चांना उधाण आलंय। दरम्यान देशामध्ये भाजपचं पुन्हा सरकार येईल, त्यासोबत विदर्भात एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। चंद्रपूरमध्ये 50% चॅनल्सनी किंवा एक्झिट पोल दाखवल्यांनी चंद्रपूर भाजपकडे दाखवली, 50%नी काँग्रेसकडे दाखवली। पण माझा विश्वास आहे चंद्रपूरची जनता विकासाच्या बाजूने उभी आहे। ती जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही। आणि आम्ही जो सर्वे केला तो आम्ही सॅम्पल मोठं केलं, त्या सर्वेमध्ये स्पष्टपणे चंद्रपूरची जागा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात NDA म्हणजेच महायुती म्हणजेच माझी जागा जिंकेल असं त्यामध्ये दिसतंय। लोकांनी भावना व्यक्त केली आणि उद्याच्या विजयाबद्दल आश्वस्त मी याच्यासाठी आहे की प्रचार करत असताना प्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्ता आणि सामान्य जनतेमध्ये होता की कुठेतरी 10 वर्षापासून ते भाजपच्या सरकारला कंटाळले होते आणि आता कुठेतरी परिवर्तन त्यांना पाहिजे होतं। आणि नक्कीच मला 100% विश्वास आहे त्यांना हवं असणारं परिवर्तन हे उद्याच्या निकालात आपल्याला दिसणार आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या आधी तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीमध्ये मात्र काहीसा थंड झाल्याचे दिसलं। त्यामुळे आता निकालाआधीच भाजपनं जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे। म्हणजे मराठा समाजाची विनाकारण राजकारणासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न होतोय, आता आमच्या समाजाच्या तरुणांना समजायला लागलेलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा हा दावा। लोकसभा निवडणुकीआधी जे वाकयुद्ध मनोज जरांगे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलं होतं, तसंच वाकयुद्ध आता लोकसभेच्या निकालाआधीही सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीआधी तापलेलं मराठा आरक्षण आंदोलन पाहता अनेकांनी याचा लोकसभेत परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला होता। पण आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपनं जरांगेंमुळे फटका बसण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। म्हणजे समाजाचा आधार घेऊन उमेदवाराच्या विरोधात प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं। म्हणजे मराठा समाजाची विनाकारण राजकारणासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न होतोय, आता आमच्या समाजाच्या तरुणांना समजायला लागलेलं आहे। 58 मोर्चे राज्यात निघाले त्यावेळी हे कोणीच नव्हते आंदोलन करणारे आहेत, जे आंदोलन करण्याचं नेतृत्व करणारे आहेत ते कुठं होते। राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगे लोकसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरल्याचा दावा केला असला तरी जरांगेंनी मात्र त्यांचा हा दावा फेटाळलाय। मराठ्यांमुळेच भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना महाराष्ट्रात सभांचा धडाका लावावा लागला असा पलटवार जरांगेंनी केलाय। यावेळेस गरीब मराठ्याला अशी किंमत आली की देशातली सगळी यंत्रणा महाराष्ट्रात याला म्हणतात कचका मराठ्याचा। माझ्या गोरगरिबाला किंमत आणायची होती ती मी आणली। माझ्या मराठ्यांच्या मताला भेट नव्हते, भ्यायला लागले। माझ्या मराठ्याची या राज्यात काय किंमत आहे गोरगरिबाची
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार रस्सीखेच झाल्याचं बघायला मिळालेलं. यानंतर आता सगळ्यांच्याच नजरा लोकसभेच्या निकालाकडे लागल्या आहेत. या निकालात राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंबाबत केलेल्या दाव्याचाही निकाल लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर यंदाच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये अनेक कलाकार मंडळी देखील उतरली असून यामध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार याची उत्सुकता लागली आहे. रामायण मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल मेरठमध्ये, बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना हिमाचल प्रदेशातून, तर अभिनेत्री हेमा मालिनी मथुरेतून, शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधून, तर अमोल कोल्हे शिरूरमधून निवडणूक मैदानामध्ये उतरल्याचं बघायला मिळालंय. आणि आता हे अभिनयातील सुपरस्टार राजकारणामध्ये तरणार का, जनता त्यांना संसदेत पाठवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळे काही सिने अभिनेत्यांना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांना आता जनता पसंती देणार का हे आपल्याला आज थोड्याच वेळात कळणार आहे. तर भारतातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, त्याचसोबत महाराष्ट्रातला शिरूर हा जो काही लोकसभा मतदारसंघ आहे जिथे अभिनेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय. जनता त्यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देते हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच. आणि या सगळ्याचा निकाल वेगवान आणि अचूक तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळेल. अभिनयातले काही सुपरस्टार जे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, शत्रुघ्न सिन्हा असतील किंवा हेमा मालिनी, कंगना रनौत, अमोल कोल्हे तसेच राम गोविल हे लोकसभा निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार का, विजय खेचून आणणार का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. तर लोकसभा निवडणुकीचा हा निकाल तुम्हाला सर्वात वेगवान आणि अचूक संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळेल. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. नमस्कार. मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय. निवडणूक आयोगावर केलेल्या या टीकेमुळे उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंवर कारवाईचा बडगा उगारलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. खरं तर हे प्रकरण गेल्या महिन्यातलं आहे. 20 मेला राज्यातील 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडलंय. त्या मतदानादरम्यान मुंबई आणि उपनगरातील काही भागात संथ गतीनं मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मतदारांना मतदानाकरता 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहावं लागत होतं. अशातच पवई मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. शिवसेना उबाठा नेते आदेश बांदेकरांनी या मतदान केंद्रावरील परिस्थितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. कळवा आणि मुंब्रा परिसरातही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मतदानाकरता तासनतास ताटकळत उभं राहावं लागत असल्यामुळे अनेकांनी मतदान न करताच परत जाणं पसंत केलं. दिवसभरात मुंबईत ठिकठिकाणाहून अशा प्रकारच्या तक्रारी वाढत गेल्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर खरपूस शब्दात टीका केली होती. तसंच निवडणूक यंत्रणेकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही केला होता. सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही. नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत. सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही. नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तप्तर तर कारवाईचे आदेश दिले. आम्ही या कारवाईचं स्वागत करतो. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन
निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचं सिद्ध झाल्यास ठाकरेंवर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो। खरं तर 1987 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर निवडणूक आयोगानं कारवाई केली होती। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता। आता उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।